रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी म्हणजे उभाटाची अखेरची फडफड। ज्योती वाघमारे यांची टीका। महाविकास आघाडीकडे आता दुसरा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही। महाविकास आघाडीतील नेत्यांकडे करायला दुसरा कोणता इव्हेंटही उरलेला नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी घेऊन विरोधक राजकीय इव्हेंट्स करण्याचा प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्या पाहून त्यांची आता शेवटची फडफड सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणतात। रोलिंग। आज महाविकास आघाडीचे सगळे नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलेत। हा फक्त एक पॉलिटिकल इव्हेंट आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे ना आता कुठले मुद्दे राहिले, ना आता त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते राहिले आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी असे राजकीय इव्हेंट करण्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये। आणि उबाठांचं तर असं झालंय की आता त्यांची झाली आहे शिल्लक सेना। त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा होत्या फक्त रिकाम्या खुर्च्या, त्यांच्यासोबत उरले नाहीत 5-10 सुद्धा कार्यकर्ते आणि त्यामुळेच राजसाहेबांचं नाव सोबत घेतल्याशिवाय आता त्यांना पॉलिटिकल ग्लॅमरच मिळत नाहीये आणि त्यामुळं ही शेवटची फडफड त्यांची चाललेली आहे। त्यांचं हे जे काही चाललंय ही जनतेसाठीची धडपड नाहीये, तर दिवा विझतानाची शेवटची फडफड आहे। त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा नौटंकीला बोलणार नाही आणि काँग्रेसनी सुद्धा एकदा काही ते ठरवून टाकावं। एका बाजूला तुमच्या वर्षाताई काल म्हणत होत्या की काँग्रेस स्वबळावरती निवडणुका लढवणार आणि आज हर्षवर्धन सपकाळ त्यांचं शिष्टमंडळात नाव असताना सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहे। म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये वरून जरी आलबेल दिसत असलं ना तरी आत सगळं ठीक नाही। ही महाभकास आघाडी म्हणजे एक गाव आणि 12 भानगडी झालेली आहे, कारण ह्यांचं एकत्र येणं फक्त खुर्चीसाठी होतं। खुर्ची गेली की ह्यांना मिरची लागली आणि त्यामुळे या संगीत खुर्चीच्या खेळामध्ये कुणाचा कुणाला मेळ नाही आणि म्हणून आता ह्यांच्या नौटंकीला महाराष्ट्राची जनता फसणार नाही।